नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आज मुख्यमंत्र्यांचा कृतज्ञता सोहळा होता, त्याला नाव दिले आंबेडकरी जयंती त्याबद्दल काय वाटतं? भरपूर बोलून पण मी शांत होते बोला ना मग। ते जेवढे आयोजक आहेत त्या सगळ्यांना नोटीसा निघालेल्या आहेत। ज्यांनी 7-7 कोटी घेतलेले त्यांनी व्यवसाय सुरू केलेले नाही, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। म्हणून स्थानिक आमदारावर त्यांनी धरलं। आमदारही मागच्या लोकसभेचं झालेलं मतदान पाहून घाबरलेला आहे मध्येचा। ते सगळे एकत्र आलेले घाबरले। मुख्यमंत्र्याला त्या माध्यमातून त्यांनी सत्कार घेऊन हे सगळा निपटारा करायचा प्रयत्न नाही, पण त्यात आंबेडकरी समाजाचं नाव आहे। मी तुम्हाला समाजाचा काही संबंध नाही त्याच्यात। आम्ही आंबेडकरी समाजाचे घटक आहोत, आमचा विरोध आहे त्या सत्कारावर। मग त्याच्या आमदार तुम्ही म्हणतात घाबरले, म्हणजे जवळचे मित्र आहेत ना तिथे, तुम्ही म्हणतात मध्ये म्हणून तर सांगू राहिले तुम्हाला घाबरले। मला मित्राला जास्त माहीत असतं काय चाललंय। पण हे समाजाचं नाव माझा मित्र असला तर घाबरूच नाही असं करून मी काही जाहीर केलं काय? घाबरू शकतो। आंबेडकरी समाजाचं नाव आणि माझा कसला मित्र? आंबेडकरी समाजाचं नाव पुढे करून आपली पूर्वी मागण्याचं कार्यक्रम हो, हे योग्य आहे आणि चळवळीला किती घातक आहे? घातक आहे ना चळवळीला। इथे आता 22 दिवसापासून उपोषण चालू आहे बाकीच्या विद्यार्थ्यांचं। ते एक सोसाईटी करत होता काल मुंडा त्याच्यातला, तिकडं मुख्यमंत्री तिकडं डुकून पाय राहतात आणि त्या समाजाचे कार्यकर्ते म्हणून घेणारे त्यांचं स्वागत करतात, सत्कार करतात। तर समाजाला अजिबात आवडेल नाही, समाजाचा याच्यात सहभाग नाही आहे। ज्यांना नोटिसा निघाल्या, ज्यांच्या फायली मंजुरीसाठी 10-15 जणांशिवाय त्याच्याशिवाय कोणी नाही त्या कार्यकर्ते। आणि त्याच्यातल्या काही नेत्यांनी वक्तव्य केलं तर आंबेडकरी चळवळ संपली, त्याबद्दल काय? आंबेडकरी चळवळ संपली, मग आता ते जर जाऊन तिथं हे करत असतील तर त्यांना संपलेलीच वाटत ना। जो माणूस मुख्यमंत्र्याचा सत्कार घेऊन राहिला BJPच्या युतीतला मुख्यमंत्री आता, तर त्याला चळवळ कुठून जीवन दिसत?